आणि आता संगीत अनावरण करण्यासाठी खरं म्हणजे मला सिनेमातलं फार प्रकारचा भाग नाही. सगळे सचिन जे आहेत ते सांगतील माझ्यासारख्याला म्हणजे पाहिल्यानंतर हा हे चांगलं वाटतं एवढंच म्हणते का चांगलं वाटतं ते कळत आता सुद्धा चांगलं वाटतं. 4 गाण्यामध्ये 1 सेकंद तर होईल आपण किशोरजी दिसले तिथे आपल्याला एकदा पाहिलं ना तुम्हाला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुद्धा खूप मोठा रोल आहे ते पाहण्यासाठी तरी आता सिनेमा पाहावाच लागणार आहे. हिमांशूचं माझी जे मैत्री जी आहे फार वर्षाची आहेत आणि आता तर ती पर्यटनातून आलेली आहे. अनेक देश जे आहेत मी आणि ते एकत्र आम्ही फिरलेलो आहोत आणि मग त्याचं आता रूपांतर जे आहे ते त्याच्या मैत्रीमध्ये झालं आणि केसरी हिमांशू इसराईलची फॅमिली म्हटल्यानंतर जे आहे सगळ्या महाराष्ट्राला आणि आता जवळजवळ देशात आणि परदेशामध्ये सुद्धा माहीत आहे पर्यटनासाठी. मला असं वाटतं की आता एका नवीन या क्षेत्रामध्ये हिमांशू पदार्पण करत आहेत. प्रमोद आणि त्यांचे मंडळी जे आहेत ते त्यांना सहकार्य करतात. गाण्यांचं जे आहे सादरीकरण झालं पाहिलं आपण. गाणी पण अतिशय चांगली झालेली आहेत. काही गाणी अतिशय ते लक्षात ठेवण्यासारखं किंवा क्लूज जे आहेत चांगले क्लूज आहेत. सिनेमा पण ज्या पद्धतीला टेकिंग वगैरे झालेलं आहे या गाण्यांचं वगैरे असं वाटतं की सिनेमा सुद्धा निश्चितपणे हा लोकांना आवडेल. मराठी सिनेमा आता खरं म्हणजे त्यात प्राथून जे आहे एका नवीन लोकांना ज्या वेळी आता बाजूला महेश किंवा सचिनसारखी मंडळी आहेत त्यांच्या खूप प्रयत्नामुळे जे आहे मराठी सिनेमाला अतिशय चांगले दिवस आले आणि म्हणजे सुरुवातीला मराठी सिनेमा होता त्याच्यानंतर आता या सगळं हिंदीचं गारुड जे आहे झालं परंतु त्यातून परत एकदा जे आहे तुम्हाला पुढे येण्याचं काम यांच्याकडे केलं आणि लोकांची पाय सुद्धा जे आता मराठी चित्रपटांमध्ये जे वळायला लागलेले आहेत असंख्य लोकांचं त्याच्या पाठीमागे जे आहे मेहनत आहे कष्ट आहे. मला ज्यावेळेला हिमांशूने ते व्हॉट्सअपवर पाठवलं तर प्राईम टाईम मला अगोदर काही कळलं नाही काय प्राईम टाईम तो वेळ पण मिळाला मला पाहायला वगैरे लिंक पुढ्याला वगैरे. पण मला वाटलं बहुतेक आता जे आमच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यकारणामध्ये प्राईम टाईमची जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये ही काहीतरी भानगड दिसते आहे. म्हणजे आम्ही जसं की आम्हाला जे वाटतं ते आहे की आम्ही लहानपणी ज्या 12 सिनेमा पाहायचा म्हणजे कॉलेजमध्ये जायचं नॅटीने मारलं जातं. परंतु आता आमच्या बघायचं काय म्हणजे आमचे घरातले लोक ही सगळी मंडळी गेली असतात त्यांच्याकडे प्राईम टाईममध्ये मराठी सिनेमा पाहायला मिळाला पाहिजे मल्टिप्लेक्समध्ये वगैरे वगैरे त्याने सांगितलं जे आहे मग ते प्राईम टाईममध्ये जे आहे मराठी सिनेमा पाहायला मिळेल. काय झालं की परत ते प्राईम टाईम जे आहे 12 वाजता सुद्धा प्राईम टाईम असतो हे आता त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणजे समजायला हरकत नाही मान्य करायला हरकत नाही 12 प्राईम टाईम. मला सुरुवातीला असं वाटलं की हीच काहीतरी भांडण काहीतरी पाठवली की काय पण नंतर मग लक्षात आलं अरे म्हणजे काय आहे तुम्हाला मला सिनेमा आहे तो अरे म्हटलं बरं आहे तर तिथे आपोआपच प्राईम टाईम या शब्दाला आज असं काही मीडियामधून महत्त्व प्राप्त झालेलं आहे का आपोआपच तुमची जे आहे सिनेमाचं सुद्धा जे ॲडव्हर्टाइजमेंट होते बरी आहे प्राईम टाईम. आणि खरोखर हा जो विषय त्यांनी घेतलेला आहे हा विषय प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. म्हणजे आपण कुठूनही काम करून काही करून कधी आपण आलो तर टीव्ही हा चालू असतो तर टीव्ही समोर कोण ना कोणतरी बसलेलं असतं कोण मग ते सिरियल चालू असतं कोणतरी त्या सिरियलमध्ये कोणतरी रडत असतं मग घरच्या महिला सुद्धा आपण पाहावं त्याही रडत असतात तेही रडत असतात. सास कमी बहु बनेगी बहु कमी सास बनेगी चालूच असतं ते सगळं काय. ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रत्येक घराघरामध्ये जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात आणि हे अतिशय चांगलं चित्र जे आहे एक गाणं जे
दाखवलं केला कहर काय असते आणि दहर केला कहरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय म्हणजे रामायणापासून तर कोण बनेगा करोडपती पासून क्रिकेट हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये लोकांना आवड निर्माण झाली आणि ते सगळे कोणाला प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडतं. काही लोकांना सगळंच आवडतं मला सगळं पाहायला, परंतु घरामध्ये जे आहे त्या टीव्हीनं हा खरं तर छान बांधलेला होता. म्हणजे पूर्वी लोक बाहेर जायचे, फिरायला जायचे, चौपाटीवर दिसायचे, उद्यानात दिसायचे, पण आता सगळे जे आहेत तर लोकांना भेटायला तरी जायचं. पण आता टीव्हीमध्ये आणि प्राईम टाईम असं म्हणजे विचारला तर हा प्राईम टाईम जो आहे हा तुमच्या आमच्या घरातला आता हा मोठ्या पडद्यावर किंवा तू आणि समोर त्यांनी सादर केलेला आहे. मी माझ्या वतीनं कुटुंबियाच्या वतीनं आणि आपल्या वतीनं सुद्धा त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि हा प्राईम टाईम जो आहे हा निश्चितपणे जे आहे सगळे लोक जे आहे खास वेळ काढून पाहतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे उपस्थित असलेली सर्व प्रेक्षक मंडळी, हिमांशु आणि प्रमोद यांचे चाहते, यात काम करणारे आर्टिस्ट आणि त्यांची मित्रमंडळी, आज जे निवेदक आपल्याला लाभलेले आहेत ते इतके प्रथित यश आहे की खरं म्हणजे हिमांशु गेले 5-6 वर्षापासून धडपडत होता. मी आता माझं उद्योग सांगतोय, आपण कृपया ऐकून घ्या. 1-2-3 मिनिट की आपण सगळी संपूर्ण फॅमिली, फर्स्ट जनरेशन मी आणि सुनीताताई तिथे बसले, सेकंड जनरेशन आलं, हिमांशु, सर्व मुलं, सुना, जावई, सेकंड जनरेशन सुद्धा वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी तयार करण्यासाठी सतत राहिली. पण तरी देखील हिमांशु जरा लहानपणापासून धडपडायचा होता. काहीतरी नाविन्य पूर्ण दुसरा काहीतरी विषय आपण हाताळला पाहिजे, म्हणून त्याने डायव्हर्सिफिकेशन घेण्यासाठी ज्या हिमांशुला आता 18 जूनला त्याला 45 वर्ष पूर्ण होते. हा आकडा सुद्धा फार चांगला आहे. 4 आणि 5 9 हा सांख्यिकीकरणात यशदायी असा आकडा आहे. आपल्यापैकी सर्वांना माहिती असेल. 18 जूनला होतो. तर ह्या तऱ्हेने त्याची सारखी जी धडपड होती, की धडपड आज काही प्रमाणात त्यांनी आणि प्रमोदनी यशस्वी करून दाखवलेले कलाकारांचे मी सगळ्यांचं अभिनंदन करतोय. आणि जे डायव्हर्सिफिकेशन घेतलेलं आहे ते यशस्वी होईल, कारण त्याची जिद्द होती. काही एकाच ह्याच्यात नाही राहायचं, एकाच ह्याच्यात नाही राहायचं, आपण काहीतरी निराळं केलं पाहिजे. आणि तो आमचा सुदीन आहे. महेश मांजरेकरजी, त्यानंतर सचिन खेडेकरजी, आम्ही त्यांचे फॅन आहोत आणि त्यामुळे त्यांच्याविषयी अत्यंतिक अभिमान बाळगून आणि सगळ्या कलाकारांनी ही जी फिल्म बनवण्यासाठी कष्ट उपसले आहेत, मग त्याच्यात कॅमेरामन असतील, हे असतील, स्वतः कलाकार असतील, ह्या सगळ्यांचं मी, सुनीताताई तिथे संगीता पण आलेल्या आहेत, त्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना भविष्य काळासाठी खास शुभेच्छा देतोय. आणि त्यांनी जे योगदान दिले त्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो. धन्यवाद. नमस्कार. हिमांशु पाटील हा खूप जवळचा मित्र आहे. केसी ट्रॅव्हल्सची आमची ट्रॅव्हल कंपनी आहे. हिमांशु ऑलवेज विकताला सगळ्यात मोठा सपोर्ट आहे हिमांशु आणि केसी परिवार.
पण नंतर कळलं. सुरेखा काम करते, सुरेखा पहिला सिनेमा माझ्यावर होता आई, त्यामुळे ते एक परत ते फंक्शन आणि प्रमोद नुकताच्या एका फंक्शनमध्ये हा पिक्चर प्लॅन झाला. त्यामध्ये खूप काही गोष्टी प्लॅन आहे, त्यातला आहे. आणि हिमांशू म्हणाला तिथे म्युझिक रिलीज आहे, तुम्ही सगळं सगळं बाजार ठेवले चालू, कारण गरजेचं लोकांचं गाणी आता एक खूप छान गाणी आहे, पिक्चर बघण्याची खूप उत्सुकता आहे. आणि मला वाटतं तुम्ही प्रत्येकजण तो सिनेमा सक्सेसफुल करण्यासाठी प्रयत्न करा. आणि सिनेमा मिळून गुड वाईज गाणी चांगली झाली. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट फॉर टीम, ऑल द बेस्ट फॉर नमस्कार. हिमांशूच्या या पहिल्या निर्मितीला मनपूर्वक शुभेच्छा. मराठी सिनेमा या वर्षीचं सुवर्णकमळ कोर्ट या सिनेमाला मिळाले, जो सिनेमा रिलीज आहे. ज्या आशयघन सिनेमांसाठी मराठी सिनेमा ओळखला जातो, त्यातच उत्तम विषयाचा सिनेमा या मंडळींनी सादर केला, त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. आज मला गाणी पाहून सुद्धा वाटलं की नवीन संगीतकार, सगळी नवीन मंडळी यांना संधी दिल्याबद्दल सुद्धा दिग्दर्शक आणि निर्मात्याचे मनपूर्वक आभार. या नव्या सिनेमासाठी जो 29 मेला येणार आहे त्याला मी सुयश चिंतितो आणि ऑल द बेस्ट. मी सर्व आंदोलनाकडे मी संगीतकार, गीतकार आणि सर्व गायकांना पुणे रंगमंचावरती आमंत्रित करते. पोझिशन मी नवीन तयार केले आणि 5 गाणे हे कंपोज झाले. आणि त्यानंतर सिंगर्स निवडताना मला बरेच म्हणजे मदत झाली. रोहित हा माझा आधीपासून मित्र असल्यामुळे त्याला मी सांगितलं की अशी अशी मी फिल्म करते, तू एक गाणं गातात. आणि खूपच छान झाली गाणी. सावनी आणि ओंकार, श्रेया घोषाल इतकी मोठी सिंगर पहिल्याच फिल्ममध्ये तुम्हाला म्युझिक कंपोजरला मिळते गाणं गायसाठी, हे म्हणजे माझं नशीब चांगलं होतं देवाचं. एवढंच मी बोलू शकेन. गाणी तुम्हाला नक्कीच आवडतील अशी अपेक्षा करतो. आश्वासक गायक, संगीतकार आणि आता गीतकारांचं गट आपण ऐकूया. या गाण्याच्या जन्माची तुमची कहाणी. नमस्कार, मी प्रशांत रामदास. मी 17 वर्ष थिएटर करतोय, कविता आणि गझलच्या क्षेत्रात फिरतो. गाणी लिहायला मिळाली सरांमध्ये. खरं तर ही गाणी मी लिहिली नाहीच, कारण हिमांशू सर आणि प्रमोद सरांनी गाणी माझ्याकडे लिहून घेतली. शब्द जरी माझे असतील, त्या फील्स त्यामध्ये ज्या फिलिंग आहेत त्या त्यांच्या आहेत. आणि ही फिल्म खरंच चालेल, कारण या मागे जो उद्देश आहे ना, तो एक सामाजिक उद्देश आहे. ही फिल्म फार सोशल आहे. तुमची माझी कथा आहे, माझ्या घरातली, तुमच्या घरातली, आपल्या गृहिणींची कथा आहे. आणि जेव्हा समाजातली गोष्ट मनोरंजक दृष्ट्या तुमच्या समोर मांडली जाते, तेव्हा ती मनाला हात घालतेच. म्हणून या फिल्ममध्ये जी गाणी आहेत, सगळी गाणी ही मनाला हात घालणारी. आणि या गाण्याबद्दल एक किस्सा मला सांगायचा, पावसात वेळे गाण्याचा किस्सा. सरांनी मला सांगितलं की डान्सिकल सॉन्ग हवं आहे, जे किशोरवयीन मुलांना, मुलींना नृत्यासाठी प्रवृत्त करणारं गाणं. कुठल्याही इव्हेंटमध्ये हे गाणं त्यांनी नाचण्यासाठी निवडावं. ह्या गाण्यासाठी कमीत कमी 1 महिना मला लागला ते लिहायला, किंवा जे काही त्यातनं निघत नव्हतं. असं सुरू असताना रात्री 3 वाजता निरंजनच्या घरी आम्ही बसलेलो असताना की जाऊ दे आज नाही लिहू आपण. आणि निरंजनने एक ट्यून वाजवली पियानोवर. आणि खोटं वाटेल तुम्हाला, मी 3 मिनिटात एक गाणं लिहिलं आणि त्या गाण्याची सिच्युएशन फिल्ममध्ये नव्हती. दुसऱ्या दिवशी ते गाणं मी सरांना जेव्हा ऐकवलं जाऊन, ते म्हटले की हे गाणं इतकं सुंदर आहे की फिल्ममध्ये सिच्युएशन तर ती मॅनेज करता येते, पण हे गाणं जायला नको, हे गाणं वाया जायला नको. आणि खरं सांगतो, तेच गाणं या फिल्मची TRP वाढवेल असं मला वाटतं. ते पावसात वेळे गाणं ते श्रेया घोषालने. एकंदरीत अनुभव खूप सुंदर आहे. हा चित्रपट जर आज ऋषिकेश मुखर्जी जिवंत असते
तर त्यांनी ही फिल्म अशी बनवली असती, म्हणजे जे काही आजचं टेक्निकल जे घेऊन केलं आहे त्या लेवलची ही फिल्म झाली आहे असं मला वाटतं. आणि खरंच खूप साधी फिल्म आहे, साध्या लोकांनी अतिशय साधेपणाने मांडलेली आहे आणि सगळ्याला तुम्हा लोकांच्या धन्यवाद. मध्ये असताना डेफिनेटली मंडळीला फिरवून आणणं आणि नुसतंच फिरवून आणता त्याच्याबरोबर एंटरटेनमेंट काही एक भाग होता, लोकांना आनंद देणं, हा भाग जोपासत असताना असं वाटलं की कुठेतरी सगळ्यात मोठं जे एंटरटेनमेंटचं जे केंद्र आहे फिल्म्स, त्याच्यामध्ये आपण काहीतरी करावं. आणि असं वाटल्यानंतर मी आणि माझा मित्र प्रमोद कश्यप, आमची मैत्री खूप जुनी आहे आणि दोघांनी ठरवलं की आपण एक एंटरटेनमेंट कंपनी काढावी. आणि त्यावेळेला माझ्या मुलीचं नाव आहे सारा आणि याच्या मुलाचं नाव आहे अनय. तर ही सारा अनय एंटरटेनमेंट अशी कंपनी जन्माला आली. आणि मकाव मिगटा महेश मांजरेकरांचा ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी झाला त्यावेळेला ह्या पिक्चरची विजर ओवली गेली आणि तिकडे हा पिक्चर करण्याचं आमचं ठरलं. आणि आज अशी सुरुवात, आज हा संपूर्ण चित्रपट तयार आहे आणि तो घेऊन आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत. सॉरी मैं मराठी नहीं बोल पाऊंगा, समझता पूरा. तो एक जो प्राइम टाइम जो हमारी सिनेमा है, मेरा भी डेब्यू है. इससे पहले मैं एज ए टीवी प्रोड्यूसर और डायरेक्टर काफ़ी सालों से काम कर रहा हूँ. बट देखो अभी ये लगता था कि नाउ आई हैव वर्क फॉर सो मेनी इयर्स इन टेलीविजन. तो मैंने एक ऐसा सब्जेक्ट ही उठाया जिसमें मेरा एक्सपीरियंस एज ए टेलीविजन यू नो प्रोड्यूसर डायरेक्टर, और तो उस तरह से मेरी एक स्टोरी में हिंदी स्टोरी थी. तो हिमांशु में जब बैठे तो हम लोगों ने विचार किया, महेश जी जो मिलता हम 2013 में हम गए थे, तो रात को लास्ट डे हम लोगों ने विचार किया कि लेट्स स्टार्ट अ मूवी ऑल्सो. सो मैंने कहा ठीक है, एक हिंदी फिल्म की स्क्रिप्ट है, अगर देखते हैं हम लोग उसको मराठी में कन्वर्ट कर सकते हैं. इट्स अ नाइस सब्जेक्ट जो पूरी फैमिली, जितनी भी इंडिया में जितनी फैमिलीज हैं, आई थिंक सब लोग रिलेट करेंगे जो उसमें सिचुएशंस हैं, घटनाएं हो रही हैं. प्लस जो इस मूवी में जो दिखाया गया है, एक मीडियम मिडिल क्लास हमने फैमिली दिखाई, जिसमें सुलेखा है, सुलेखा तलवलकर जो कि हाउसवाइफ, वैशाली का रोल कर रही है, मिलिंद है, मिलिंद शिंदे, हिज हर हस्बैंड जो कि एक क्लास टीचर है, और उनकी एक फैमिली है. फैमिली में जो घटनाएं होती हैं, एक फैमिली 4 लोगों की फैमिली है. एक उनकी एक लड़की है कृतिका देव जो कि काव्या का रोल कर रही है. तो 4 सदस्य इस फैमिली के हैं. उनमें से सबसे ज़्यादा इंटरेस्टिंग जो फैमिली का जो मेंबर है वो है टीवी. तो टीवी से एक जो कनेक्ट है हाउसवाइफ का, वो इस फिल्म में दिखाया गया. प्लस उसके साथ साथ जो पूरी फिल्म के अंदर जो फैमिली के अंदर जो घटनाएं होती है छोटी छोटी चीज़ों को लेकर, तो वो हम लोगों ने जाकर करने की कोशिश की है. आई थिंक सब लोगों को कहीं ना कहीं टच करेगी, कनेक्ट करेगी. तो दिस इज इट. लाइक क्या बात है. मी याचबरोबर त्यांना विनंती करतो की या चित्रपटाचे तंत्रज्ञ आणि कलाकार यांना पण इथे रंगमंचावरती आमंत्रित करूया. ओके, आइए. सबसे पहले मैं सुलेखा जी को बुलाऊंगा स्टेज पे. सुलेखा तलवलकर, मिलिंद शिंदे, किशोर जी, किशोर प्रधान जी, प्लीज. अनुराग, प्लीज कम. अनुराग वर्ळीकर. वर्ळीकर. कृतिका देव इज नॉट हियर बिकॉज उनके एग्जाम्स हैं. तो स्वयं रघु कम. सबसे छोटा हमारा कैरेक्टर कृतिका. तो अभी आपके सामने अपने अपने एक्सपीरियंस और जो भी इन्होंने पार्ट जो निभाए हैं फिल्म के अंदर, आई थिंक दे शुड स्पीक. सबसे पहले सुलेखा जी. नमस्कार. बेसिकली प्राइम टाइम या सिनेमामध्ये एक गृहिणी दाखवलेली आहे आणि त्या गृहिणी प्रत्येक गृहिणी कसे संस्कार करते आपल्या परिवारावरती याची एक छोटीशी झलक आहे. आणि प्राईम टाईमवरून प्रत्येक गृहिणीने एक धडा घ्यायला हवा असं मला वाटतंय.
कारण ते जे संस्कार होतात ते पूर्ण तिच्या परिवारावर होतात. आणि प्रत्येक गृहिणीचे कितीही मोठे ड्रीम्स असले तरी सुद्धा तिचं सर्वस्व तिचा परिवार असतो. मी एवढंच सांगू शकते. व्हेरी गुड. मिलिंद माझं कॅरेक्टर म्हणजे हा एक शाळा मास्तर आहे. आणि जसा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये जसा नवऱ्याला काही सेन असतो, बायकोलाच असतो, तसंच या चित्रपटातही आहे. एक नाट्य वडील आणि एक अत्यंत डायनॅमिक बायको आणि गोजीरवाणी मुलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घरातला जो कॉमन घटक आहे TV, या सगळ्या घटकांबरोबर आनंदाने संसार करणारा असा एक पारंपरिक विचारांचा टिपिकल पुणेरी आपट्या आडनाव असलेलं हे कॅरेक्टर आहे. की मी जरी पुण्याचा असलो तरी मी तसा नाही आहे. त्यावेळी ते करताना मला एक विशेष मजा आली. एक कुटुंबवत्सल कॅरेक्टर करून पाहिजे होतं, ते या निमित्ताने केलं गेलं. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये TV किती महत्त्वाचा आहे ते या चित्रपटातून एका वेगळ्या अँगलने सांगायचा आमच्या दिग्दर्शकांनी प्रयत्न केला. नमस्कार. प्राईम टाईम हे इंग्रजी शीर्षक असलेला हा मराठी सिनेमा आहे. या आत्तापर्यंत जसं सांगितलं तसं या सिनेमामध्ये एका कुटुंबाची एक कथा दाखवलेली आहे. त्याला कशी निराळी वळणं मिळतात हे दाखवलं आहे. त्यामधली जी गृहिणी आहे तिचा आपल्या कुटुंबावर अत्यंत जीव आहे, पण त्याचबरोबर ती टेलिव्हिजन पाहण्याचा तिला फार नाद आहे. ह्या सगळ्या गोष्टी कुठे जातात. आणि या सिनेमामध्ये मला एक फार इंटरेस्टिंग रोल ऑफर झाला आहे की एक एक सिनियर सिटीजन ज्यांनी आयुष्यभर आपलं सगळं सर्वस्व रंगभूमीला अर्पण केलेलं आहे आणि आयुष्यात त्यांनी पूर्णपणे ही सगळी त्याची हयात त्याने रंगभूमीवरचा न या दृष्टीने घालवली. आणि आता आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी स्वतःची एक नाटक कंपनी काढली आहे आणि त्याद्वारे तो निराळी नाटकं निराळ्या गावात जाऊन करत असतो आणि त्याद्वारे तो एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. मला स्वतःला हे कॅरेक्टर फार इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे ॲज अ कॅरेक्टर ते इंटरेस्टिंग आहेच, पण स्टोरी लाईनमध्ये त्याची जी भूमिका आहे ती सुद्धा अत्यंत चपखल आणि उत्कृष्टपणे बसवलेली भूमिका आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की माझं जे काही छोटं मोठं करिअर आतापर्यंतच आहे त्याच्यातला हा एक उत्कृष्ट रोल आहे. हा रोल कम्पॅरेटिव्हली मोठा आहे. घाबरून जाऊ नका. माझ्या अगोदरच्या सिनेमाचा अनुभव काही फार चांगला नाही आहे. जिथे माझा सिनेमा लागायचा तिथे वेफर्स विकायला बंदी असायची, कारण वेफर खाण्यासाठी तुम्ही खाली बघितलं की माझा रोल संपून जायचा. या सिनेमामध्ये आय एम थँकफुल टू द डायरेक्टर अँड द प्रोड्युसर ऑफ दिस फिल्म की त्यांनी हा रोल मला करण्याची संधी दिली. त्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करण्याची आम्ही संधी मी प्रयत्न केलेला आहे आणि मला नक्की वाटतं की ही फिल्म नक्कीच चालणार. ही फिल्म ह्याच्याकरता चालणार त्याच्या नाविन्यामुळे त्याच्या बाकीच्या गोष्टीमुळे नाही. ही फिल्म जरूर चालणार कारण त्याच्यात मी आहे. मित्र हो, धन्यवाद. नमस्कार, मी अनुराग वरेकर. मी या चित्रपटात बटूक नावाचा एक कॅरेक्टर साकारतोय. बटूक जरी या कुटुंबाचा भाग नसला तरी तो काव्याचा एक खास मित्र आहे. त्याला काव्या आवडते आणि तो आणि काव्या कसे वेगळ्या मजा करतात आणि काव्या कोणत्याही प्रॉब्लेममध्ये असली किंवा तिला काही शेअर करायचं असलं की ती पहिला बटूककडे येते. तर तिचा असा हा फ्रेंड आणि सपोर्ट असं हे कॅरेक्टर आहे आणि एक सरप्राईज गाणं आहे काव्या आणि बटूकचं, ते आता तुम्हाला बघायला मिळेल. वाह वाह वाह. मी या सगळ्यांना पुन्हा एकदा आसन सोडण्याची विनंती करतो. थँक्यू सो. पण हिमांशू आणि प्रमोदजी तुम्ही जे सांगा. आता आपण रंगमंचावरती आमंत्रित करतो प्राईम टाईम या चित्रपटाच्या तंत्रज्ञान
कॅमेरामॅन आणि DOP असल्यामुळे आम्ही कॅमेऱ्याच्या मागेच जास्त कम्फर्टेबल असतो. तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर आम्हाला आणता ना, आमचा जरा घाम निघतो. सर्वात अगोदर मी प्रमोद सरांना आणि हिमांशू सरांना धन्यवाद करतो. मी याच्या अगोदर हिंदी फिल्म बरोबर जुळलेलो नेहमी असायचो. ही माझी पहिली फिल्म मराठी फिल्म आहे. पण मला जितके हिंदी फिल्ममध्ये जितकी जास्ती मजा नाही आली तितकी जास्ती आम्ही या फिल्ममध्ये खूप आनंदाने मजा केलेली आहे. आणि या फिल्मचा जेवढा शेड्यूल होता तो एक स्टार्ट टू एंड पर्यंत फक्त पिकनिक होता. आणि याचं कारण जितके ऍक्टर्स होते ते खूप कूल आणि खूप काम आणि ऑफकोर्स अकम्प्लिश्ड होते. त्यानंतर हिमांशू सर आणि प्रमोद सरांनी कधी प्रेशराईज केलं नाही. कधी एक प्रोड्युसरचा सेटवर असणं म्हणजे खूप टेन्शनवालं काम असतं. पण जितके दिवस हिमांशू सर सेटवर असायचे तितके दिवस आम्ही खूप रिलॅक्स्ड असायचो. वी ऑल हॅड अ व्हेरी गुड टाइम. आणि प्रमोद सरांचं जे जिनियस हे आहे की त्यांनी जी टेक्निकल टीम या प्रोजेक्टसाठी जी एकत्रित आली ते खूप सर्व अकम्प्लिश्ड आणि एक्सपिरियन्स्ड होते. आय थिंक दॅट इज प्रमोद सर's genius in what he got all the people together and we all had such a good time. Thank you very much.